हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. तर जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच आहे, आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत. तर नक्कीच आपण आज बोलणार आहोत असं कुठलं प्रेग्नन्सीचं एक लक्षण आहे जे पिरियड मिस होण्याच्या अगोदरच आपल्याला दिसतं आणि त्या लक्षणावरून आपण एक 90% तरी कन्फर्म करू शकतो की आपल्याला दिवस गेलेले आहेत आणि आता आपण जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट करू ती पॉझिटिव्ह येणार आहे. तर याच विषयावर आपण बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका, कारण आपला हा इन्फर्टिलिटीच्या रिलेटेड चॅनल आहे ज्याच्यावर मी खूप सारे इन्फर्टिलिटीच्या संबंधित व्हिडिओ अपलोड करत असते आणि थोडाफार तुम्हाला त्याचा फायदा व्हावा अशी माझी इच्छा असते. तर चला आपण पटकन व्हिडिओला सुरू करूयात. तर आपल्याला मासिक पाळी येऊन जाते. कधी आपली ट्रीटमेंट चालू असते तर कधी आपण नॅचरली ट्राय करत असतो. आणि मासिक पाळी झाल्यानंतर म्हणजे मासिक पाळीचं कोणाला पहिले 5 दिवस ब्लिडिंग जाते, कोणाला कमी जाते. तर या दिवसानंतर आपला एक ओव्युलेशन टाईम असतो. ओव्युलेशन टाईम म्हणजे काय असतो की अंड फुटण्याचा टाईम असतो. हे बऱ्याच टेक्निकल भाषेमध्ये तुम्ही दुसऱ्या व्हिडिओवर गेले तर तिथे तुम्हाला सांगतील, पण मी एकदम सिम्पल तुम्हाला सरळ समजेल अशा भाषेमध्ये इथे सांगते तुम्हाला. तर मासिक पाळीच्या 13व्या किंवा 14व्या दिवशी आपल्या ह्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये अंडी बनलेली असतात. ते अंड 18 mm वर गेल्यानंतर 18 ते 20 mm वर गेल्यानंतर ते नॅचरली रप्चर होतं. जर हे नॉर्मल स्त्री असेल, तिला कुठलाही हार्मोनलचा प्रॉब्लेम नसेल, तिला थायरॉईड नसेल, तिला PCOD नसेल, असा कुठलाच हार्मोनलचा प्रॉब्लेम नसेल, तर हे नॅचरली ओव्युलेशन होतं 18 ते 20 mm ते अंड्याची साईज झाल्यानंतर. तर कधी जर तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, तुमचे फॉलिक्युलर स्टडी चालू असते. म्हणजे तुम्हाला एक दिवस आड सोनोग्राफीला बोलवलं जातं. तिथं ते काय चेक करतात, तुमचं अंड किती वाढलं आहे आणि त्याची साईज किती झाली आहे आणि त्याच्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला पुढच्या गोळ्या औषधं देतात. तर जर तुमची अंड्याची साईज 18 ते 20 mm झाली तर तुम्हाला ओव्युलेशनचं इंजेक्शन दिलं जातं, किंवा नॅचरली जर ट्राय करत असाल तर नॅचरली ओव्युलेशन होतं. आणि त्याच्यानंतर ओव्युलेशन झाल्यानंतर आपल्या पार्टनरचा जो स्पर्म असतो तो त्या अंड्यासोबत त्याचं मिलन होतं आणि पुढं जाऊन फर्टिलायझेशन होऊन एक छोटासा गर्भ तयार होतो. हा गर्भ कधीपर्यंत तयार होतो तर ओव्युलेशनच्या पुढच्या 5 दिवसामध्ये हे जर फर्टिलायझेशन झालं, तिथं त्या अंड्याला ते स्पर्म भेटला, त्यांचं मिलन झालं, काही प्रॉब्लेम आला नाही, तर एक छान गर्भ तयार होतो. तो गर्भ 5 दिवसापर्यंत वाढतो आणि 5 दिवसापर्यंत वाढल्यानंतर तो आपल्या गर्भनलिकेतून खाली युटेरसपर्यंत येतो, म्हणजे गर्भाशयात येतो. आता तुम्हाला एक गोष्ट तर समजलीच असेल की गर्भ जो बनतो तो गर्भनलिकेत बनतो. म्हणजेच ओव्हरीमध्ये आपलं अंड तयार होतं. ओव्हरीमधलं अंड रप्चर झाल्यानंतर ते जिथं जो स्पर्म असतो पुरुषाचा तो त्या नळीमध्ये येतो. त्या नळीमध्ये त्यांचं मिलन होतं, तिथं गर्भ तयार होतो आणि तो गर्भ 5 दिवस तिथं वाढला जातो नळीमध्ये. ही खूप एक मायक्रोस्कोपिक प्रोसेस असते. खूप छान असं छोट्यासं साईजला असतो हा गर्भ, जो डोळ्यांनी दिसत नाही, एवढ्या कमी साईजचा असतो. मग हे नळीमध्ये वाढल्यानंतर ते खाली येतं गर्भाशयात. आता गर्भाशयात आल्यानंतर असं नाही की ते कुठंही वाढेल, असं नाही. मग ती त्याची जागा बघतं की त्याला कुठली जागा छान आहे, कुठल्या जागेवर तो पुढचे 9 महिने 9 दिवस त्याला तिथं अस्तित्व त्याचं निर्माण करायचं आहे. मग त्यावेळेमध्ये ना तो एक थोडंसं असं एक खड्डा करायचा प्रयत्न करतो तो गर्भ. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये रोवून आपल्याला 9 महिने राहायचं आहे, तिथं आपलं घर बनवायचं आहे, अशा प्रकारे तो खड्डा बनवायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस ना तुम्हाला तुमच्या युटेरसमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या गर्भाशयात, आता ही टेक्निकल भाषा झाली, नॉर्मली बोलायचं गेलं तर तुम्हाला तुमच्या बेंबीच्या खाली तुम्हाला एक वेगळी प्रकारची चमक जाणवेल. ती चमक ना एक वेगळी प्रकारची असते. वेगळी प्रकारची म्हणजे जसं कोणी तुम्हाला पिन मारते, पिन टोचवल्यासारखी जी चमक असते तशी तुम्हाला ती जाणवेल. आणि ही चमक जर तुम्हाला जाणवली, हे एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. जेव्हा प्रेग्नन्सी आपल्याला राहणार असते
जेव्हा गर्भ आपल्याला गर्भनलिकेत बनलेला चिकटणार असतो गर्भाशयाला, तेव्हा हे खूप सुंदर आणि खूप छान असं हे लक्षण आहे, जे तुम्हाला जर पटकन समजलं तर तुम्हाला असं लगेच कळू शकते की बाबा आपल्याला या महिन्यात प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालेली आहे आणि आपली टेस्ट आता पॉझिटिव्ह येणार आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला पाळी मिस होण्याच्या अगोदरच समजते. असं नाही की तुम्हाला पाळी मिस व्हायची वाट बघायची आहे, टेस्ट करायची आहे, असं नाही. फक्त तुम्हाला तुमच्या शरीराकडं थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे तुमच्या शरीराचं. तुमच्या ओटीपोटात काय बदल होत आहेत, काय तुम्हाला फिलिंग जाणवतं आहे, कुठं ओढलं जातं आहे, कुठं चमका येत आहेत, कशा ऑन अँड ऑफ चमका येत आहेत, चालू बंद थोड्या काळासाठी येतात, मध्येच बंद होतात, परत थोड्या वेळाने येतात. हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, तुम्हाला याचं निरीक्षण करायचं आहे. तर आता पुढचा हा प्रश्न तुमचा असू शकतो की बाबा आपल्याला या चमका किंवा हे जे सिम्पटम आहे, हे जे आपलं लक्षण हे कधी जाणवेल, पाळीच्या कुठल्या दिवशी आपल्याला हे जाणवेल. तर मी म्हटलं तसं जर तुमचं 14व्या दिवशी ओव्युलेशन झालं असेल, म्हणजे तुमच्या ओव्हरीमधून 14व्या दिवशी जर अंड फुटलं असेल, तर पुढचे 5 दिवसांनी ते अंड आणि स्पर्मचं मिलन होऊन एक ब्लास्टोसिस तयार होतो, म्हणजे 5 दिवसाचा गर्भ म्हणतो आपण त्याला, तो बनला जातो आणि तो ब्लास्टोसिस्ट खाली येतो. म्हणजेच तुम्हाला तुमच्या पाळीच्या एक 22व्या दिवसानंतर, 22 किंवा एक 23-24 दिवसानंतर जर ही तुम्हाला सिम्पटम दिसलं किंवा हे लक्षण दिसलं तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच इथं म्हणू शकता की हे आपलं प्रेग्नन्सीचं लक्षण आहे. याच्यासोबतच थोड्याच दिवसात आणि पाळी मिस व्हायच्या अगोदरच तुम्हाला सारखं लघवीला येत असेल, म्हणजे आपण तर एवढं पाणी पित नाही आहे किंवा एक नॉर्मल आपलं जे दिवसाला आपण जेवढ्या वेळा जात असेल युरिनेशनला किंवा लघवीला, त्याच्यापेक्षा तुमची फ्रिक्वेन्सी जर थोडीशी वाढलेली तुम्हाला दिसत असेल, तर हे सुद्धा एक त्याच्याच रिलेटेड, त्याच्याच संबंधितलं लक्षण आहे की जेणेकरून आपण म्हणू शकतो की आपल्याला दिवस गेलेले आहेत. तर हे 2 लक्षणं तुम्ही बघू शकता. मेनली तर मी एक जे सांगितलं ते चमकवालं, ते तुम्ही निरीक्षण करून बघा, ते नक्की प्रेग्नन्सीचं लक्षण आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आणि आता पुढचा प्रश्न असा असतो की मग आपल्याला हे लक्षणं दिसत आहेत, तर आता टेस्ट कधी करायची? जेव्हा तुम्हाला ही लक्षणं दिसतात आणि जर तुमची मासिक पाळी 1 तारखेला येत असेल दर महिन्याला, तर 1 तारीख जाऊ द्यायची आहे. 1 तारीख झाल्यानंतर पुढचे 7 दिवस वाट बघायची आहे, पिरियड येत आहेत नाही आहेत. कुणाचं रेग्युलर सायकल असतं, कुणाचं इरेग्युलर असतं, म्हणजे नियमित अनियमित तुमचं मासिक पाळीचं चक्र असतं. जर पाळी आली तर समजून जायचं, नाही आली तर पिरियड मिस झाल्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे. ही प्रेग्नन्सी टेस्ट जास्त ॲक्युरेट असते, कारण तुम्ही ऑलरेडी 7 दिवस वरती गेलेले असतात. जर 2 लाईन आल्या तर तुम्ही प्रेग्नंट आहात. जर हलकी जरी एक लाईन आली तरी तुम्ही ती रिपीट करू शकता टेस्ट पुढच्या 2 दिवसांनी. मग ती जर लाईन डार्क आली तर प्रेग्नन्सी आहे, तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज आहे आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी. तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय. मी आशा करते की तुम्हाला ही सिम्पटम किंवा हे जे लक्षणं आहेत ते समजलं असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचे जे काही प्रॉब्लेम, जे काही शंका असतील ते कमेंट करा, मी त्याचं नक्कीच उत्तर देईल. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण परत भेटूयात एक नवीन विषयासोबत अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या व्हिडिओमध्ये, जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.